आज जिमला जायचा बेट ठरला माझा आणि दर्शन भाऊचा. मग काय आपल्या दर्शन भाऊने घेतली ना केळी, इनमिनची 20 रुपयाची केळी घेतली ना 10 वेळेस बोलून दाखवतो. उचलली मग भाऊने डंबेल्स. बघतो तर काय जिम तर एकदम खतरनाक महाराजांच्या इतिहासाने सजवली होती. घेतला मग तुमच्या देवा भाऊने बी रॉड उचलून आणि मारली बायसेपची एक्सरसाइज. मग थोडं फ्लेक्स केलं, बॉडी तर मस्त पंप झाली होती. म्हटलं फोराम सोबत अन्याय कशाला, फोराम्स पण मारून घेतले. मग आमच्या दर्शन भाऊच्या पोटात गडबड चालू होती तरी बी झुंज चालू होती भाऊची. आमचे सौरभ भाऊ घ्यायला आले पण त्यांचे फक्त दातच दिसत होते. मग काय आम्ही निघालो ना आमच्या शॉपकडे देवगावला. रस्त्यावरचा आयफिल टावर बघून आणि सिग्नलवर बिनाकारण हॉर्न वाजून आणि रस्त्यावरचं घर पाहून, समुद्रावरचा मासा जमिनीवर पाहून आम्ही एकदम कडक चहाचा आनंद घेत पुढे गेलो. आणि पिझ्झा म्हणे हट भाऊ. म्हटलं चालेल भाऊ जातो पुढे. तुमचा देवा भाऊ पुढे गेला आणि बसला मग सिटी बसमध्ये गेलो आणि रिकाम्या जाग्यांवर अशी कलाकृती दिसणार नाही असं होणारच नाही. स्टॉपला उतरलो आणि आले आमचे जयेश शेट घ्यायला. मग जयेश शेट त्यांच्या कष्टाच्या कहाण्या सांगू लागले ना असं वाटायला लागलं की इंद्रायणी नदीतच उडी मारून द्यायला पाहिजे. शॉपला पोहोचलो आणि शॉपवरच आमचं 2 तरुण मंडळींनी आपलं स्वागत केलं. त्यांच्याकडे कॅमेरा केला. ते म्हणे फोटोज काढ म्हणे. आता कसा काढा फोटो, यांची झगडा चालू झाली. आमचं दर्शन भाऊ इकडे हेडफोन लावून काय पाहत होता समजेना झालं होतं. रूमला आलो ना आमचा निखिल बाबा दादागिरी करत होता. दिलन माझ्या भाऊचं मुंडकं दाबून. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.